ओके, तू 30 वर्षाची आहेस. तुला एंडोमेट्रिओसिस साधारण एक 5 वर्षापासून आहे आणि आता प्रचंड पोटात दुखतंय. एंडोमेट्रिओसिसमध्ये आपण औषधांनी रिलीफ वगैरे होत नाहीये. पिरियडच्या वेळेला भरपूर प्रचंड दुखतंय. संबंधाच्या वेळेला त्रास होतोय. तर नक्कीच आपल्याला सर्जरी करावी लागते. तुझी चॉकलेट सिस्ट पण आहे आणि चॉकलेट सिस्ट 5 सेंटीमीटरपेक्षा वर झाली आहे आणि हळू-हळू ती वाढतीये. त्यामुळे सुद्धा सर्जरी करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण तुला अजून बाळ झालेलं नाहीये. आपल्याला आपली फर्टिलिटी प्रिझर्व्ह करायची असेल, तरी सुद्धा आपल्याला सर्जरी करायला लागते. आणि तुला बऱ्यापैकी हा त्रास 5-1 वर्ष तू काढतीयेस, गोळ्या घेतीयेस, त्यामुळे मला आता वाटतं की सर्जरी हा बेस्ट ऑप्शन तुझ्यासाठी आहे. कारण कधी काय होतं, आतड्यांना ते चिकटतं किंवा ब्लॅडर म्हणजे युरिनची बॅग असते त्याला ते चिकटतं आणि मग युरिन करताना सुद्धा पेन व्हायला सुरुवात होते. मग परत पॉटी करताना सुद्धा पेन व्हायला सुरुवात होते. आणि अशा वेळेला कधी-कधी हे सगळे ऑर्गन्स जे असतात, अवयव ते एकमेकांना चिकटून जातात आणि खूप मोठी सर्जरी पण लागण्याची शक्यता लागू शकते. त्यामुळे वेळीच आपण ही सर्जरी करूया, म्हणजे आपली फर्टिलिटी पण प्रिझर्व्ह होईल, आपल्याला बाळ होण्याचे चान्सेस वाढतील आणि हे जे दुखतंय ते पण कमी होऊन जाईल.